रसिकानो, दोस्तानो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. दोस्तानो, आयुष्य जगत असताना प्रत्येक माणसाच्या सहनशक्तीला एक मर्यादा असते. एखादी व्यक्ती आपल्याला उलट बोलत नाही याचा अर्थ ती व्यक्ती कमजोर आहे किंवा तिला बोलता येत नाही असा होत नसतो. दोस्तानो, कधी स्वभाव, कधी संस्कार, तर कधी वैचारिकता ही आडवी येत असते. आणि हाच तो फरक असतोय. काही व्यक्ती असे असतात ज्या परिस्थितीशी तडजोड करत जुळवून घेत असतात आणि शांत राहत असतात. दोस्तानो, शांत राहणं म्हणजे दुबळेपणाची लक्षण नसतात, तर संयम सोडून मनाला लागेल असं बोलण्यापेक्षा शांत राहिलेलं केव्हाही चांगलं असतं, केव्हाही बरं असतं. त्यानं ना मनात आडी राहत असते, ना नात्यामध्ये कटुता येत असते. म्हणून दोस्तानो, शांत आणि संयमी राहा. वेळ ही बरोबर सगळ्या प्रश्नांची उत्तर देत असते, कारण काळ हा कुणालाही चुकत नसतोय. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. सर्वश्रेष्ठ असताना पण सामान्यांच्या पंक्तीत बसायला सुद्धा मन मोठं लागतं. खास व्यक्तीनं दिलेली वस्तू आयुष्यभराची सुंदर आठवण असते. एकदा का आपल्या माणसाची चटक लागली की दुसऱ्या माणसाशी बोलणं सुद्धा जीवावर येत असतं. प्रेम आणि वय याचा काही संबंध नसतो. प्रत्येकाला जीवापाड प्रेम करणारं कुणीतरी हवं असतं. संघर्षाशिवाय मिळालेलं सुख हे मनावर ठेवलेलं मेंढेपणाचं ओझं असतं, की जे मनाला झिजवत असतं आणि शरीराला वाढवत असतं. परिश्रमातून होणाऱ्या त्रासापेक्षा ते जास्त त्रासदायक असतं. परिश्रमातून होणाऱ्या त्रासाचा शेवट हा गोड यशात होतो, पण आपोआप मिळालेल्या सुखाचा शेवट मात्र मनस्तापात आणि शारीरिक व्याधीत होतो. संघर्ष म्हणजे सुखमय आयुष्याचा योगाभ्यास असतो. तो घडला की निरोगी मन आणि निरोगी शरीराची प्राप्ती होते. म्हणून संघर्षमय जीवन ही सुखाची जर्नी असते. आयुष्यात गमावलेली एखादी गोष्ट अशी असते की नंतर कमावलेल्या अनेक गोष्टी त्या एका गोष्टीची बरोबरी करू शकत नाहीत. आयुष्यभर निभावलं तर प्रेमासारखं सुख नसतं. जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीसमोर आपला मुद्दा मांडायचा असतो, त्याआधी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. या व्यक्तीची बौद्धिक, वैचारिक पातळी खरंच एवढी आहे का की माझा दृष्टिकोन ती व्यक्ती समजू शकेल? जर उत्तर नाही असेल तर त्याच्यासमोर कितीही डोकं आपटून काहीच उपयोग नसतो. काही गोष्टींची किंमत खूप छोटी असते, पण त्यातून मिळणारा आनंद हा खूप मोठा असतो. देव हा देऊन सुद्धा बघतो आणि घेऊन सुद्धा बघतो. म्हणून दिल्यावर उतावीळ होऊन आणि गमावल्यावर खचून जाऊन चालत नाही. प्रत्येक स्त्री तिची जबाबदारी वेगवेगळ्या रीतीनं उचलत असतेच. म्हणून त्यांच्यामध्ये तुलना कधीच करू नका. हळवं मन घेऊन कधीच फिरत जाऊ नका. त्याला ओरबडणारे हजारो भेटत असतात. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका, कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण
आसुरी मजा लुटत असतात. सत्य हे नेहमीच तिखट असतं, उद्धट आणि जहाल सुद्धा असतं. ते खोट्यासारखं गोड, चलाक आणि आतल्या गाठीचं कधीच नसतं. एक आनंदी कुटुंब स्वर्गा समान असतं. तुम्ही गुलाब असाल तर कुटुंब एक पुष्पगुच्छ असतं, ज्यात तुम्ही सुरक्षित असता. कुटुंब फक्त एकत्र राहून नाही, तर एकमेकांसोबत वेळ आणि आनंदात घालवल्यानं बनतं. जगावर प्रेम करायचं असल्यास सुरुवात कुटुंबापासून करा. कुटुंब म्हणजे घराचं हृदय असतं. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या आयुष्यात विघ्न आणून जर कोणाला आनंद होत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, नीतीचा फेरा हा सगळीकडे फिरत असतो. आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यावर जास्त विश्वास ठेवणं. कोणतंही स्वप्न नवसानं आणि देवापुढं बसून हे कधीच पूर्ण होत नसतं. त्यासाठी दिवस रात्र कष्ट हे करावंच लागत असतात. साबणालाही झिजावं लागतं, मात्र पैसा एक असा साबण आहे की ते आजच्या जमान्यातील प्रत्येक डाग साफ करतो. खोट्यावर सर्वांचा विश्वास असतो, पण सत्य अनेकदा सिद्ध करावं लागत असतं. कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्या दारात उभं राहू नका. मान सन्मान त्यांचाच करा जे आपल्याला बरोबरीनं सोबत घेऊन चालतील. जो कष्ट करून शांत संयमी राहतो त्यालाच घरात नेहमी महागारीची भूमिका घ्यावी लागत असते. पहाटे काढलेली आठवण एक वेगळाच अनुभव देऊन जाते. जड अंतकरण घेऊन दररोजच्या दिवसाची नव्यानं सुरुवात करावी लागत असते. एखाद्यावर आरोप लावण्याआधी त्याचं पूर्ण बोलणं ऐकून घ्या. नाती तोडण्यापासून ती वाचतील आणि गैरसमज दूर होतील. माणसाचं केस हे गेलेलं असलं तरी चालतील, पण माणूस हा गेलेली केस असू नये. डोळ्यातून पडलेला अश्रू आणि नजरेतून पडलेली माणसं ही पुन्हा त्यांची जागा कधीच मिळवू शकत नाहीत.